भगवान म्हणतात, अरे आपला बाण काढू दे, हा दुःखाचा बाण तुमच्या प्रत्येकामध्ये आहे. हा दुःखाचा बाण प्रथम बाहेर काढा आणि नंतर मग फुरसत मिळाली, सुखी झाली तर बाकीच्या गोष्टी करा. पण तो दार्शनिक आहे, मोठा विचार करतो, तो उपनिषद वाचतो, वेद वाचतो, ग्रंथ वाचतो, मनुस्मृती वाचतो. तो म्हणतो नाही, मला पहिले हे सांगा. म्हणजे निरर्थक गोष्टीला भगवंतांनी बिलकुल महत्त्व दिलं नाही, जगण्याची कला दिली की प्रत्येक माणसाने कसं जगलं पाहिजे. आणि मनुष्य कशाचा बनला आहे? मनुष्य मनाचा बनला आहे. सरळ सांगते नाही, धम्मपदात पहिलीच गाथा आहे, मनोपुभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोमन दुःख मनवेती चक्कम वहतो पदन. तर मन हे सगळ्या गोष्टीचे मूळ आहे. मन हेच प्रधान आहे. मनाच्या दुष्टतेने जो बोलतो किंवा कृती करतो तेव्हा दुःख त्याच्या पाठीशी असं धावतं की जसं बैलगाडीचं चाक बैलाच्या पायाच्या पाठीमागे धावतं. आणि दुसरी गोष्ट, प्रसन्न मन ठेवल तर सुख तुमच्या तुमच्याच पाठी असं धावतं की जशी तुमची छाया तुमच्या पाठीशी धावते, आहे की नाही? म्हणजे हे किती सत्य आहे. हे सत्य सरळ आहे, सोपं आहे, पण लोक त्याला किती कठीण करून दाखवतात. आत्मा अमर आहे, परमात्मा असा आहे, तो तसा आहे, तो वरती जातो, वरून काही डोलारा कठपुतलीसारखा हलवतो, माणसं तसेच हालतात. अरे ह्या जमान्यात तरी आता शिका, ह्या जमान्यात शिका. तुमच्यापासून एकही नोबेल पारितोषिक विजेता निर्माण होत नाही ह्या विचाराने. आणि तुम्ही विश्वगुरु म्हणता. विश्वगुरु कशाचे विश्वगुरु? चोऱ्या मारायचे धंदे नाही का? विश्वगुरु होण्यात बुद्ध ऑलरेडी विश्वगुरु आहेत. बाहेर जाताना बुद्धाचं नाव घेता तुम्ही, बुद्धाच्या देशातून आलो, पण इकडे आल्यावर तुम्हाला बुद्धाचं नाव घेताना लाज वाटते. म्हणजे किती ड्युअल पॉलिसी आहे. तर असे विचित्र लोक ह्या देशात आहेत आणि ही मनुस्मृती रुजवत आहेत, पण त्यांच्या लक्षात हे नाही येत की बाबा आम्ही मानव जातीचं नुकसान करत आहोत. भगवंताने सांगितलं की हा तुमचा धम्म म्हणजे काय आहे? प्रज्ञा वाढवण्याचा धम्म आहे, शहाणपणा वाढवण्याचा धम्म आहे. शहाणपणा जिथं नाही तिथं तुम्ही नुसते मोठमोठे विद्वानही असाल तरी काय उपयोग त्याचा? तर तुम्ही प्रज्ञा वाढा, शहाणपणाच्या गोष्टी करा. एक तरी शहाणपणाची गोष्ट दिसते तुम्हाला. तर म्हणून बाबासाहेब किती प्रज्ञासूर्य होते याला सरांनी सांगितलंय. प्रज्ञा सूर्य आणि म्हणतं सारं जग. सूर्याला कोणी झाकू शकतं काय? पण ह्या सूर्याला झाकण्यासाठी तुम्ही बघा ना, तुम्ही कसे आंदोलन पुणे एखादी ठिकाणी बाबाची मूर्ती नाही बसू द्या, बाबाची मूर्त्या फोडतात, बुद्धाच्या मूर्त्या फोडतात. म्हणजे किती नतरस्त लोक ह्या जगात आहेत. आणि त्यांना हे समजत नाही की जर बुद्धाला बाहेरचे देश मानतात तर आपण का मानू नये हा सुद्धा विचार करतात का लोक? आणि आपली कोणती संस्कृती देऊ इच्छितात? आपणा सर्वांना विनंती आहे की धम्मपद वाचा आणि आपलं जीवन सुधारा. इतर नाही सुधारले तरी तुम्ही काय कराल? कारण ते त्यांच्याच हाती आहे. चित्ताची शुद्धी ज्याची त्यालाच करायची आहे. भगवान बुद्ध म्हणतात की चित्ताची शुद्धी प्रत्येकाला करायची आहे आणि प्रत्येक जण ऐकत तर नाही. जे एखादा सांगतो त्याच्याप्रमाणेच वागतात लोक. तर चित्ताची शुद्धी स्वतःला करावं लागते. म्हणून भगवानही म्हणाले की जग हे सुंदर होऊ शकत नाही. सुंदर कधी होईल की प्रत्येक माणूस धम्माचं आचरण करेल. धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म समजेल
तरच इथे धम्माचे चक्र फिरत राहील, नाही ते धम्मचक्र गर्दीतच जाईल. आज देशाला गर्दीत लोक टाकत आहेत. तर मला हेच सांगायचं बाबांनो की मी हा ट्रेजरी ऑफ ट्रूथ नावाचा जो ग्रंथ मराठीत लिहिला तो ह्यासाठीच मला आवडला की त्याची प्रत्येक तत्व माणसाला माणुसकी देणारे आहेत, मानव बनवणारे आहेत. लोक माणूसच नाही पण मोठा वरचा देव झालो म्हणतात. कसे देव झाले वरून जन्माला आलो म्हणतात माहीत नाही त्यांना. तर प्रत्येक माणसानं माणूस बनण्याचा प्रयत्न करा. खरोखरच ह्या समाजाचं आणि देशाचं नंदनवन होईल. कारण बाबासाहेबांनाही विचारण्यात आलं की बाबा हा तुमचा धम्म का घेता आणि फक्त तुमचेच लोक येतील बाकी कोणी येणार नाही. म्हणजे माझा समाज मला आदर्श बनवायचा आहे. कोणी येवो न येवो. आजही लोक म्हणतात हा महाराजांचा धर्म आहे. ते गौरवाची गोष्ट आहे आम्हाला की आमच्यासाठी हा धम्म उत्तम आहे. तुम्हाला राहायचं मूर्ख तर राहा तुम्ही, आहे की नाही. आम्हाला काय त्याच्याशी आपला समाज आपला आदर्श झाला पाहिजे. बाबासाहेबांनी किती उदाहरणं दिले रेड्याचे म्हैसाचे. की बाबा रेड्याला आणि म्हैसाला मन नाही, बरोबर संस्कृत मन नाही, माणसाला मन आहे. आणि माझ्या माणसांचं मन सुसंस्कृत झालं पाहिजे, तो इज्जतीने जगला पाहिजे म्हणून मी हा धम्म देतो. तर इज्जतीने जगायचं असेल तर ह्या धम्माची आस धरा. एवढीच माझी विनंती आहे. बाकी तर पुस्तकं वाचाल तर वाचाल, नाही की नाही. जे काय मी लिहिलं ते माझ्या समाधानासाठी लिहिलं, परंतु माझ्या मराठी माणसाचंही समाधान व्हावं, त्यालाही धम्म समजावा म्हणून मी सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आता बरेचसे इंग्रजी ग्रंथ पण माझ्याजवळ आहेत, ते पण मी मराठीत आणत आहे. एक ट्रान्सलेटर म्हणा, मी काय मोठा माणूस नाही. बुद्धाचीच वाणी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी ह्या उद्देशानं मी लिहित आहे. आपण त्याला प्रतिसाद घ्या. तुम्हाला जशी किंमत जमेल तशी द्या, पण तुम्ही अवश्य घ्या एवढी विनंती करतो. आणि आपण इथे एवढ्या संख्येनं आला, हे प्रेम मी कुठं ठेवू. मला काही शब्दच नाही आहेत. सगळेच माझे बंधू आहेत, नातेवाईक आहेत. एवढा प्रतिसाद देतील अशी मला कल्पनाही नाही. तर खरोखर माझ्यावर भरून आला आहे. आपणा सर्वांचे मी आभार मानतो. मोठे पाहुणे पण एवढ्या लांबून आले, राजाराम पाटील सर आणि सगळी माणसं आले दुरून. या सगळ्यांचे धन्यवाद देतो. जय भीम.